घराच्या दुरुस्तीसाठी आला आणि 1.5 लाखांचा डल्ला मारला। दैवडी पोलिसांनी काही तासातच लावला चोरीचा छडा। मलवडी तालुका मान येथे गुरुवारी ही घटना घडली। मलवडी येथील दशरथ रामू बोराटे यांची खडी मशीन असून गुरुवार दिनांक 22 मे रोजी सकाळी ते नेहमीप्रमाणे आपल्या कामावर गेले। त्यांची पत्नी सौ मंगल या सुद्धा शेतात गेल्या, तर आई सौ कृष्णामाई घरी थांबल्या। या दरम्यान दशरथ बोराटे यांनी शिरवली तालुका मान येथील दादासू रामचंद्र जगदाळे, शेडगेवाडी येथील उत्तम युवराज जगदाळे व पप्पू बिहारी पूर्ण नाव माहित नाही या तिघांना घरदुरुस्तीच्या कामासाठी त्यांच्या घरी पाठवलं। खडी मशीनवरच्या कामगारांचे पैसे द्यायचे असल्यानं ते पैसे आणण्यासाठी दुपारी 12 वाजता घरी आले, परंतु आपल्या बेडरूममध्ये ठेवलेले पैसे त्यांना सापडत नसल्यानं पत्नी सौ मंगल यांना शेतातून बोलावून घेतलं। दोघांनी मिळून रूममध्ये सगळीकडे पैशांची शोधाशोध केली, परंतु पैसे सापडले नाही। त्यामुळे बेडरूममधून 1 लाख रुपये व पत्नी सौ मंगल यांच्या पर्समधील 3600 रुपये असे 1,53,600 रुपये चोरीला गेल्याची फिर्याद दैवडी पोलीस ठाण्यात दिली। या फिर्यादीच्या अनुषंगानं दैवडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी तात्काळ तपासाची चक्र फिरवली। पोलिसांनी घर दुरुस्तीसाठी आलेल्या कामगारांकडे चौकशी केली असता दादासाहेब रामचंद्र जगदाळे राहणार शिरवली तालुका मान जिल्हा सातारा याच्यावर संशय बळावला। पोलिस खाक्या दाखवताच यानं गुन्ह्याची कबुली दिली। त्यानंतर त्याला अटक करून गुन्ह्यात चोरीस गेलेले 1,53,600 रुपये हस्तगत करून जप्त करण्यात आले। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दाराडे, महिला पोलीस उपनिरीक्षक चांदनी मोठे, स्वाती धोंगडे, पोलीस उपनिरीक्षक यशवंत जामदार, गुलाब दोलताडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश हांगे, पोलीस हवालदार नितीन धुमाळ, पोलीस कॉन्स्टेबल अजिनाथ नरबट, महेंद्र खाडे, निलेश कुदळे यांनी गुन्हा उघडकीस आणण्यासाठी प्रयत्न केले। अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश हांगे करतात। मानदेशी आवाजसाठी अप्पासू गायकवाड, दहिवडी। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या मानदेशी आवाज चॅनलला सबस्क्राइब करा, आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा। धन्यवाद।